असं जगात कोणालाही वाटत नाही की मी मोठा झालो तसा प्रत्येकाने मोठा
त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा वाटत नाही. जय जय रघुवीर वाटतं कोणाला? फक्त संतांना वाटतं की मी जसा मोठा झालो म्हणजे मोगम शब्द आहे. मोठा होणं याचा अर्थ भगवंताची कृपा प्राप्त करणं, भगवंताची प्रचिती येणं म्हणजे मोठं होणं. अतिशय शास्त्रीय भाषेत त्याला नाव द्यायचं तर ब्रह्मज्ञान एकदा प्राप्त झालं, ते तत्व एकदा तू आहेस असं सद्गुरूंनी सांगितलं आणि एकदा का आपल्या बुद्धीनं अहम ब्रह्मास्मी म्हटलं, आत्मदर्शन झालं की काम झालं. श्रोते हो, मग हे प्राप्त करण्याकरता काय केलं पाहिजे? जे संतांनी केलं ते आपण केलं पाहिजे. संत ज्या मार्गावरून गेले त्या मार्गावरून आपण गेलो पाहिजे. त्यामुळे समर्थांचा अनुभव त्यांनी किंवा कुठलेही संत असो, समर्थ काय, ज्ञानेश्वर महाराज काय, निवृत्तीनाथ काय, तुकोबा काय, नामदेव काय, अभंग लिहितात म्हणजे काय लिहितात त्यांचा अनुभव असतो. आपण म्हणू शकतो का रूप पाहता वचनी? नाही, ते फक्त ज्ञानोबा म्हणू शकतात. घनश्याम हा राम लावण्य रूपी म्हणाल, पण तुम्हाला कधी झालं दर्शन? घनश्याम असा रामाचं दर्शन सगुण रूपानं म्हणतो मी. अर्चावतारामध्ये आपण दर्शन घेतोच, हे जे मूर्ती अवतार आहे ते अर्चावतार आहे, त्यामध्ये आपण दर्शन घेतोच. पण जर विचारलं तर तुम्हाला कुठे याचा अनुभव? तर आपल्याजवळ तो अनुभव नाही, तो संतांजवळ. मग आपण म्हणाल कसं आहे श्रोते हो, की साक्षात्काराच्या अगोदर सुद्धा संतांनी कीर्तन केली आणि साक्षात्कार मिळाल्यानंतर सुद्धा संतांनी कीर्तन केली. दोन्ही प्रकारची कीर्तन असतात. एक भगवंताचा अनुभव येण्याच्या अगोदर केलेलं कीर्तन तसं आपलं सगळ्यांचं असतं, आणि भगवंताचा अनुभव आल्यानंतरच केलेलं दोन्ही कीर्तनच. बरं का? दोन्ही भक्तीच, फक्त प्रकार वेगवेगळे. कारण आजची अवस्था वेगळी. अगोदर अनुभव येण्याकरता बोलायचं आणि एकदा अनुभव आल्यानंतर जे बोललं जातं प्रगट होते. या पद्धतीनं जे काही मला प्राप्त झालंय, मला जे कळलंय ते तिथपर्यंत ठेवायचं. मग आपल्याला जर अनुभव नाही तर मग ह्या कथा कीर्तनातून संतांचे अभंग आपण कसे काय सांगू शकतो? त्याला काही उत्तर आहे का? त्याचा काही विचार केलाय का आपण? की आपल्याला तर अनुभव नाही, जो समर्थांनी या अभंगात आपला अनुभव जो सांगितलाय तो आपल्याला कोणालाच त्याचा अनुभव नाही. मग तरी सुद्धा ज्या आपल्या अनुभवाचं नाही ते आपण कसं सांगू शकतो? याचं एकमेव उत्तर आहे की संतांचा अनुभव आपण 1.5-2 तासाच्या कीर्तनातून सांगितला की 1.5-2 तास का असेना त्या कीर्तनात संतांनी जो अनुभव सांगितला त्या अनुभवात आपण जातो. त्या अनुभवात आपण जातो म्हणून त्यांचा अनुभव आपण ह्या कथा कीर्तनातून सांगायचा, प्रवचनाच्या द्वारे, अध्यात्म श्रवणाच्या द्वारे श्रोत्यांसमोर मांडायचा. आणि तो त्याला जो उमगलाय तो या पद्धतीनं समर्थ काय म्हणतायचे का अभंगाचे शब्द नीट ऐका. हरिभक्ती वीण जाऊन येती क्षण, या नाव लक्षण सार्थकाचे. सार्थकाचे जिणे कथा निरूपणे, श्रवण मनने काळ केला. काळ केला हरिभक्तीचे नियोगे, साधूचे निसंगे दास म्हणे. समर्थांनी आपल्या वेगवेगळ्या नावाची उक्ती ही शेवटच्या चरणात गुंफलेली आहे. कधी कधी रामी रामदास म्हणे, कधी नुसतं दास म्हणे, कधी कधी शेवटी दास म्हणे, तसं आता साधूचे निसंगे दास म्हणे पद्धती आहे अभंगाच्या. समर्थांना काय सांगायचंय हो, की मला जशी रामरायांची कृपा प्राप्त झाली ती अशीच प्राप्त झाली का वयाच्या 8व्या वर्षी चिंता करीतो विश्वाची. म्हणून कथा कीर्तनाला लहान मुलांना आणलं पाहिजे, तरुणांना आणलं पाहिजे, किमान तरुण भाऊ असला तरी. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे काय होईल? मुलं जी घरात हट्ट करतील तो काय हट्ट करतील? मॅगीचा असा हट्ट नाही करणार. काय हट्ट करतील? मला जपमाळ पाहिजे. गावबानं काय पाहिलं? नाथांच्या हातातली जपमाळ पाहिली आणि सुतळीची माळ तयार केली. आता त्याला सांगावं लागलं का किती तो मोठा मेरुमणी म्हणजे मोठी गाय. बाकीचे मणी 108 ते छोटे छोटे आणि त्यातलं समान अंतर हे काही त्या गावाला सांगावं लागलं का? नाही सांगावं लागलं. विनोदानं सांगायचं तर त्याने सुतळीची माळ तयार केली. माणसाला सुतळ बांधायची वेळ तरी नाव घेत नाही. मला आपल्याला सांगायचंय की अशी जी कृपा झाली याचं कारण काय हो? समर्थ म्हणतात मी भगवंतावरती जे प्रेम केलं बरं का, म्हणजे भक्ती केली, त्याचं उत्तर रामरायांची कृपा माझ्यावरती झाली. आणि याची डोळा मला भगवंताचं दर्शन झालं. घनश्याम हा राम लावण्य रूपी
महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकांचा कुढावा आणि प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, आपल्या जीवनामधला एकही क्षण वाया जाऊ देऊ नका. तुम्ही म्हणाल आपण प्रपंचात होत सगळे जण, पंचविषयांची आसक्ती प्रत्येकाजवळ आहे, मग एकही क्षण वाया जाऊ देऊ नका जीवनामधला. फक्त भगवंताची भक्ती, भगवंताचं नाम, जे काही सोपं वाटतंय ते संतांनी आपल्याला सांगितलंय ते तुम्ही करा. असं ज्या अर्थी समर्थ सांगतात ते कोणत्या अर्थी सांगतात हो लक्षात घ्या. आपण प्रपंचात असो किंवा कुठल्याही गोष्टीत असो, अगदी चहा करताना, स्वयंपाक करत असताना, कुठली गोष्ट करत असताना, व्यवहारामधली एक काम करत असताना बाकीची कामं लक्षात ठेवतो की नाही माणूस, की नाही ठेवत. आताही माझ्या मनात येते वरचं कुलूप घातलं की नाही, जय जय म्हणजे मनात येतं की नाही, मनात येणार नाही असं होतं का. मग कुठलाही व्यवहारातलं काम करत असताना प्रपंचामधलं समर्थ म्हणतात जर माझ्या भगवंताचं स्मरण जर तुम्ही केलं तर काय बिघडलं. असं स्मरण करत 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 त्याची माळ जपत जपत जपत. गोंदवलेकर महाराज तर पुढचं सांगायचे, माझ्या हातात जरी जपमाळ असली ना तरी सुद्धा तुमच्या हातात असणं गरजेचं नाहीये, मुखात नाम महत्वाचं आहे. जे जी माळ आहे ना ते साधन आहे मोजण्याकरता, बरं का. म्हणून काही जणांना अशी सवय असते की बाबा बुवा आज 11 माळा जप केला, बरोबर आहे, प्रत्येकाला कौतुक असतं, केला बरोबर, काही वाईट नाही. पण महाराज सांगायचंय आपण केलेलं नाम मोजू नका. का मोजायला तो बसलाय, कोण परमात्मा, तुम्ही मोजू नका. काय जो सगळा हिशोब आहे त्याला काय कुठे एक्सेल शीट आणि डेटा कसा स्टोअर करावा लागतो काही आपल्याला माहिती नाही, पण तरी सुद्धा त्याच्याकडे सगळे हिशोब आपल्या कर्माचे आहेत. म्हणून एकही क्षण वाया जाऊ देऊ नका. आणि जेव्हा तो सतत भगवंताच्या भक्तीमध्ये असतो, भगवंतावरती तो प्रेम करतो, भक्ती याचा अर्थ प्रेम हो, शुद्ध प्रेम. आणि एकदा त्याची सवय लागली, भगवंताची एकदा सवय लागली की त्याचंच नाव आहे भक्ती. एखाद्या गोष्टीची सवय लागते बघा माणसाला, म्हणून व्यसन कसं असावं, कोणतं असावं. शंकराचार्य म्हणाले की बरीच व्यसन आहेत, पण मला कुठलं लागलंय व्यसन तर भगवंताच्या पादसेवा, बरं का भगवंताच्या भक्तीचं मला व्यसन लागलंय. म्हणून भक्ती म्हणजे शुद्ध प्रेम. काय काय वाक्य मजेशीर असतात, प्रेमाने भक्ती करा, जय जय प्रभू. भक्ती म्हणजे प्रेम आलंच त्यात. हे कसं झालं, सुगंधित अत्तर म्हणजे सुगंधित असलं पाहिजे, काचेचा ग्लास, मुलींची कन्याशाळा, अशा प्रकारचे वाक्य रचना आहे. असो, मला आपल्याला सांगायचंय की जेव्हा असं जीवन त्या भक्ताचं होतं, समर्थांनी सांगितल्याप्रमाणे की एकही क्षण वाया जाऊ द्यायचा नाही. कारण समर्थांचं जवळ काही घटका गेली, पळे गेली, तास वाजे घणाणा, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाना. किती वेळ जातो, 1 प्रहर, 2 प्रहर, 3 प्रहर गेले, विषयाच्या संघामुळे 4 प्रहर गेले. एकही क्षण वाया जाऊ देऊ नका समर्थ म्हणतात. आणि जेव्हा अशी भक्ताची अवस्था होते की भगवंताशिवाय राहू शकत नाही, त्याला समर्थ पुढे म्हणतात या नाव लक्षण सार्थकाचे. हे लक्षण सार्थकाचे, हे लक्षण सार्थकाचं आहे. मग असा जेव्हा तो सार्थक म्हणजे धन्य होतो जेव्हा भक्त, तेव्हा त्याचं जीणं कसं होतं. तसे 3 प्रकार सांगितले भगवंताच्या पर्यंत पोहोचण्याचे. एक पहिला ज्ञान मार्ग आहे, दुसरा योग मार्ग आहे, आणि तिसरा सर्वसामान्य आपल्यासारख्या भक्तांकरता भक्ती मार्ग आहे. आता ज्ञान मार्गाचे सगळेच जण अधिकारी नाही हो, कारण का ज्ञान मार्ग म्हणजे ब्रह्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नावात ज्ञान सांगितलंय समर्थांनी. जेव्हा ते स्वरूप आणि मी वेगळं नाही, एकच तत्व ते आहे, अहम ब्रह्मास्मी जेव्हा म्हणू तेव्हा ब्रह्मज्ञान आपल्याला झालं. पण हे ब्रह्मज्ञान देतं कोण आपल्याला, तर सद्गुरू देतात. म्हणून सद्गुरू मेवावी गच्छे, समित पाणी, श्रोत्रियम आणि ब्रह्मनिष्ठम अशी 2 लक्षणं सांगितली उपनिषदामध्ये. तर असे सद्गुरू तुम्हाला तत्वमसी या वाक्याचा बोध करतात आणि ब्रह्मज्ञान देतात. पण कोणाला देतात, त्या करता ज्ञान मार्गाकरता तो भक्त अधिकारी झालाय की नाही हे तपासतात. आपला विषय काय सुरू झालाय की भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल, आपल्याला भगवंताची कृपा जर प्राप्त करायची असेल तर 3 मार्ग आहेत. एक ज्ञान मार्ग, योग मार्ग आणि तिसरा भक्ती मार्ग. त्यातल्या ज्ञान मार्गावर बोलतोय श्रोते हो. ज्ञानाचे अधिकारी कोण होतात, कोणाला ब्रह्मज्ञान देतात, सद्गुरू. तर ज्याचं चित्त
चित्त शुद्ध आहे, अंतःकरण शुद्ध आहे, बरं का. म्हणजे मनाने एखादा संकल्प केला की तो संकल्प थेट बुद्धीतून बाहेर पडतो, म्हणजे बुद्धीतून तो विचार करतो. म्हणून समर्थांचा मनाचा श्लोक आहे, बरा निश्चयो शाश्वताचा करावा, मनाच्या श्लोकातला श्लोक आहे. आपलं काय होतं, मन संकल्प करतं, विकल्प करतं. आज पाऊस नाही हो, जाऊया कीर्तनाला. पण नाही गेले ऐकले 13 दिवस, काय पुण्य 13 दिवसाचं जाऊन 14व्या दिवसात कीर्तन कशाला ऐकायचं. म्हणून म्हणजे संकल्प करतं, विकल्प करतं, म्हणून संकल्प विकल्पात्मकम मनाः. पण जेव्हा संकल्प केलेलं मन, विकल्पाबद्दल बोलूयाच नको कारण ज्ञान मार्गावर बोलतोय, संकल्प केलेलं मन जेव्हा तुम्ही त्या संकल्पाचा निश्चय करता की ठरवलेली गोष्ट मी प्राप्त करणारच, बरं का, करणारच, जी काही गोष्ट मी ठरवली तेव्हा ती भूमिका कुठली अंतःकरणाची, दुसरी भूमिका म्हणजे बुद्धी. जेव्हा चित्त शुद्ध होतं, बरं का, कुठली आसक्ती, मोह नाही, लोभ नाही कशाही विषयी, तेव्हा सद्गुरू आपल्याला ब्रह्मज्ञान देतात. चित्त शुद्ध पाहिजे, चित्त त्याला पात्र पाहिजे. अगदी व्यवहारात बोलायचं झालं, सकाळी प्रत्येकाच्या घरी दूधवाला येतो. काही दूधवाले पिशवीतून दूध देतात, त्रास नको यजमानाला म्हणून ते थेट पिशवीत टाकतात, पिशवीतलं दूध पिशवीत टाकतात. आणि दुसरा एक प्रकार, पातेलं घेऊन जातो आपण, बेल वाजली की पातेलं घेऊन जातो. तर बेल वाजल्यावरती ते पातेलं आता त्या ज्याच्यामध्ये दूध घ्यायचंय, शक्यतो म्हणजे 90% तरी म्हणूया, कारण 2025 मधलं कीर्तन आहे हो, त्यामुळे दृष्टांत तो पटेल असा. दुसरं काही त्यात ओतलं जात नाही. पण कदाचित असं कधीतरी माहीत नसेल आणि एखाद्या माऊलीने, एखाद्या स्त्रीनं बेल वाजली, श्रोते हो, की जे पातेलं नियोजित करून ठेवलेलं आहे, लगेच आतली स्त्री मुख्य जी असते ती म्हणते, हा कालच रात्री त्यात ताक काढलं होतं, नीट धुवून घ्या, नीट घासून घ्या ते पातेलं, त्याशिवाय त्यात दूध घेऊ नका. म्हणजे नाशिवंत दूध ज्याच्यात घ्यायचं ते पात्र किती शुद्ध पाहिजे, त्याला तापवावं लागतं ना गॅसवर. म्हणून जुन्या स्त्रिया आपण सांगू शकाल की नुसतं घासून पुसत नाहीत, ते गॅसवर 2 मिनिटं ठेवतात. म्हणजे काय, की पूर्ण तेज तापवतात. हे कोण आपल्याला शेवटचं जे असतं ना तापवणं, स्पार्क आणणं, ते सद्गुरूंचं काम आहे. आणि सद्गुरू जेव्हा आपल्यामधला असणारा स्पार्क करतात, आपल्या शरणागतीची ओढ कार्य बघून, तेव्हा आपल्याला ब्रह्मज्ञान होतं. पण ह्याचे सगळे जण अधिकारी नाही, येतो ज्ञान मार्गाचे. भूमिका आहेत त्याच्या, बद्धातून मुमुक्षु, मोक्षातून सिद्ध आणि सिद्धातून सिद्ध, साधकातून सिद्ध, अशा या 4 अवस्था दासबोधामध्ये सांगितले समर्थांनी. लक्षात घ्या, आपल्याला अगदी सोपं उदाहरण देतो. राजधानी एक्सप्रेसने बरेच जण प्रवास करतात, किंवा नसेल तिला तरी माहिती आहे की ती सगळ्या ठिकाणी थांबत नाही. म्हणजे बाबा आपल्याला दिल्लीला जायचं आहे उदाहरणार्थ, तर बाबा आपण आता हे कीर्तनाचं स्थळ आणि सगळेजण हातात डोंबिवली, त्यामुळे इथूनच विचार करायचा ती सुटते कुठून, छत्रपती शिवाजी महाराष्ट्रातून असतो. आता आपल्याला जर कुठे जायचं असेल तर ठाणे, नाही तर दुसरं कल्याण. पण नाही, थांबत नाही कल्याणला, ज्ञानमार्ग थांबत नाही. तुम्हाला ती गाडी पकडण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जावं लागतं. त्या गाडीनं जर प्रवास करायचा असेल तर, बरं का, मुद्दा लक्षात येतोय का बघा, त्या गाडीनंच जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी जिथून ती सुटते तिथं गेलं पाहिजे. म्हणजे काय, चित्त शुद्ध असलं पाहिजे. चित्त शुद्ध असल्याशिवाय त्या गाडीत तुम्हाला प्रवेश नाही. मग तुम्ही म्हणाल आहो की इंजिन जेव्हा जोडतात, घाट कसारा मार्गातून जात असेल तरी घाट आहे, कर्जत मार्ग जात असेल तरी घाट आहे. जेव्हा आता घाट म्हणजे काय हो, खडतर प्रवास आहे पुढचा. एकदा का ज्ञान मार्गाने जायचं म्हटलं की पुढचा खडतर प्रवास आहे. मग काय केलं जातो, घाटाच्या अगोदर कसारा किंवा कर्जत, कुठल्याही साईडने पकडा आपण. एक आपण कसारा पद्धतीनं बघूया, तर पाठीमागे इंजिन जोडलं जातं. घाटातून मुख्य इंजिन आहे ट्रेनचं, त्याशिवाय आलो कसाऱ्यापर्यंत. मग एखादा जण म्हणेल की बाबा कसाऱ्याला थांबवता का गाडी, पण इंजिन जोडायचंय ना. इंजिन जोडणं म्हणजे काय, सद्गुरू. इंजिन जोडणं म्हणजे काय, पाठीमागे सद्गुरू. सद्गुरू म्हणजे इंजिन जोडणं आहे. पण नाही हो, ती थांबत नाही कसाऱ्याला. आपण जर नीट काळजीपूर्वक पाहिलं, कधी रेल्वे स्टेशनवरती बघितलं तर सांगतात 5 नंबर प्लॅटफॉर्म वरून जलद गाडी जात आहे, मागे वा, काही ठिकाणी मागे वा असं सांगतात, अशी अनाउन्समेंट होते. याचा अर्थ काय हो, ती गाडी जलद जात असते. आणि ज्या अशा इंजिन बदलण्याकरता सुद्धा जिथे थांबत नाहीत त्या गाड्या,
जिथून ती गाडी सुटली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून अगोदरच सद्गुरूंचं इंजिन त्याला जोडलेलं आहे, लक्षात घ्या. पण असा एखाद्याचं प्रारब्ध जर चांगलं असलं तर कसा ही गाडी थांबते. म्हणून ज्ञान मार्गाचे सगळेजण अधिकारी नाहीत. योग मार्ग श्रोते हो, त्याचे पतंजलींनी सांगितलं योगसूत्रामध्ये 8 पद्धती आहेत त्याच्यामध्ये. असं त्यावर मला आता बोलायचं नाही. पण तिसरा अतिशय मार्ग, सगळेजण त्याचे ते अधिकारी आहेत. सगळे जन्माला आलेला प्रत्येक जीव ते कुठल्या मार्गाचे अधिकारी आहे? तर भक्ती मार्गाचे ते अधिकारी आहेत. म्हणून समर्थांनी म्हटलंय की हरिभक्ती विणे जाऊ नये दीक्षण या नाव लक्षण सार्थकाचे. म्हणून सार्थकाचं जिणं कसं असतं समर्थ पुढच्या वेळेस सांगतात. सार्थकाचे जिणे कथा निरूपणे. समर्थांचं जीवन ते म्हणाले माझं जीवन कसं गेलं, 12व्या वर्षी शुभमंगल सावधान ऐकलं आणि मी निघालो, पळालो नाही. काही वेळेला चुकून आपण म्हणतो समर्थ पळाले हो, ते कशाला पळतील? लग्नात पळून कोण जातो? जो घाबरलाय तो पळून जातो. आपण घाबरला का नाही? तर समर्थ कशाला घाबरतील मला सांगा. त्यामुळे समर्थ निघून गेले, टाकळीला आले, पंचवटीला आले, 12 वर्ष 13 कोटी रामनाम जप संकल्प केला आणि रामरायांचं दर्शन झालं. पण संध्याकाळच्या वेळेला समर्थ काय करायचे हो? आठवणी यायची घरच्यांची, राणूबाईंची, सूर्याची पंत नव्हते गेलेले होते, श्रेष्ठांची आठवणी यायची. तो समर्थ म्हणाले मला सांभाळलं कुणी हो? समर्थांचा अभंगच आहे. राम नाम कथा गंगा हरीची श्रवणे पावन तरी जगा, तिसी प्रेम पुरा आला शंकर हृदयी सामावला. शेवटचं चरण आहे रामदासांची माऊली. मला कुठल्या आईनं सांभाळलं, माऊलीनं सांभाळलं? तर रामदासांची माऊली आळशावरी गंगा आली. म्हणून सार्थकाचे जिणे कथा निरूपणे. एकदा का साक्षात्कार झाला ना संत सत्पुरुषांना की त्यांना असं वाटतं की आता बोलू नये. बरं का, साक्षात्कारी जो महापुरुष असतो, गोंदवलेकर महाराज असतील, बरं का, समर्थ असतील, गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ असतील, कुठलेही आपण महापुरुष बघा, त्यांना बोलू नये आता असं वाटतं. म्हणजे समाजाशी नव्हे, बोलूच नाही. कोणाशी? शांत असावं का ज्याचा अनुभव येतोय ब्रह्मानंदाचा त्यामध्ये तल्लीन व्हावं. पण भगवंताच्या व्यवस्थेमुळे ते बोलतात. भगवंत म्हणतात, परमात्मा असा विचार करतो की ज्याच्याकरता ह्याला जन्माला घातलंय अवतारी पुरुष म्हणून, ते जर समाजाकरता बोललेच नाही, अहो समर्थांनी जर वाङ्मय लिहिलंच नसतं, एवढे 5-5.5 हजारांची गाथा, 1000 अभंगांची गाथा तुकोबांची असेल, नामदेवांची असेल, तर आपल्यापर्यंत आलीच नसती तर काय उपयोग हो? म्हणून मला वाटते समर्थ म्हणतात अंतरित्वा वसावे तुझ्या दासगो दासित्वा बोधावे. त्यांच्या वाणीवरती भगवान स्वतः बसले आणि बोलायला लागले आणि हे वाङ्मय सगळं प्रकट झालं. म्हणून समर्थ म्हणतात गेले 12 वर्ष, बरं का, वय 12 ते वय 24, त्या काळारामाच्या मंदिरात पंचवटीला अनेक कीर्तनकारांची कीर्तन मी ऐकली. म्हणून शब्दप्रयोग केलेला आहे की सार्थकाचे जिणे कथा निरूपणे श्रवण मनने काळ केला. ऐकल्याशिवाय भक्तीचे 9 प्रकार आहेत की नाही. अनेकांचा काही वेळेला गैरसमज होतो की त्या पायऱ्या नाही, पायऱ्या नाही, प्रकार आहेत. या 9 पैकी एक काही करा. कधी कधी कसं होतं की ज्यांनी हे 9 प्रकार केले असे भक्त आपल्याला आवडत असतात, बरं का. पण भक्त आवडत असले तरी भक्तांनी जे साधन केले ते आवडायला पाहिजे. श्लोकच आहे, कुणी कसे भक्तीचे प्रकार केले. श्रीकृष्ण श्रवणे परीक्षिती रभूत वैयासकी कीर्तने. श्रीकृष्ण श्रवणे श्रवण भक्ती कुणी केली? परीक्षित राजानं. वैयासकी कीर्तने, इथे 2 उदाहरणं देता येतात. शुकदेवांचे पुत्र व्यास, व्यासांनी म्हणून व्यासपीठ. श्रोते हो, का म्हणतो आपण? ज्याला सगळ्या वर्तुळाचा आवाका कळलेला असतो त्याला व्यास असं म्हणतात. ज्याला अर्धच कळलेलं असतं ती काय? त्रिज्या. ज्याला काहीच कळत नाही त्याची मज्जा. वैयासकी कीर्तने. नारद महाराजांनी कथा कीर्तन केलं आणि उद्धरून गेले. पुढची भक्ती वाटतं हो नाम घ्यावं, पण कसं नाम घ्यावं? प्रल्हाद स्मरणे कदंबरी भजने. प्रल्हादानं नामस्मरण भक्ती केली. इथे शब्दप्रयोग करताना नामस्मरण, नामाचं स्मरण. श्रोते हो, म्हणून तिसरी भक्ती सुद्धा सांगत असताना श्रवणम कीर्तनम आणि विष्णू स्मरण. बरं का, इथं नाम जपा असं नाही सांगितलंय. इथे त्या रामाचं किंवा आपल्या
उपास्य दैवत असेल त्याचं स्मरण झालं पाहिजे. पण स्मरण कधी होईल? जेव्हा आपण जप करू, जेव्हा आपण नाम घेऊ, तेव्हा त्या गोष्टीचं स्मरण होईल. स्मरण कुठल्या गोष्टीचं होतं? ती घडून गेलेली गोष्ट असते, त्याचं आपल्याला स्मरण होतं. म्हणून प्रल्हाद स्मरणे कदंबरी भजने लक्ष्मी. पादसेवन भक्ती लक्ष्मीनं केली कायम चरणांची. म्हणून आर्यई लक्ष्मी हुनी अधिकही आवडली माधवास कावडती. आवडती स्कंधावरी ठेवियली हो पदीच नावडती. असं पृथु पूजने, पृथुराजाने अर्चन भक्ती केली, पूजन भक्ती केली म्हणून पृथ्वीचं नाव लक्षात घ्या. पृथु या नावावरून पडलंय. पृथुराजाने अर्चन भक्ती केली. पुढे अक्रूर स्वभिवंदने, वंदन भक्ती अक्रूरानं केली. स्वभिवंदने कपिपतीर दास्ये, अर्थ सांगण्याची गरज नाही. हनुमंताने दास्य भक्ती केली. च सख्य अर्जुनो, मैत्री सख्यत्व अर्जुनानं केलं भगवान गोपाळ कृष्णांची. बरं का, किती समजावलंय हो कृष्णाला. पहिले 2 अध्याय भगवान गोपाळ कृष्णांनी अर्जुनाला अरे युद्ध कर, युद्ध कर असं ओरडून सांगितलंय. पण अर्जुनाला काही कळेना. का? बरोबर आहे, अर्जुनाच्या परीनं त्याचंही बरोबर आहे. का? ज्यांनी मला घासातला घास भरवला भीष्माचार्यांनी त्यांना मी मारू? माझ्यावर पुत्रवत ज्यांनी प्रेम केलं असे द्रोणाचार्य त्यांना मी मारू? म्हणून आदरणीय चैतन्य महाराज वेगुळकर असं म्हणतात की अर्जुनाला पहिले 2 अध्याय भगवद्गीता कळली नाही हे सगळं आपल्या भाग्याचं आहे. जर 2 अध्यायात त्याला कळली असती तर पुढचे 16 अध्याय कळाले असते. म्हणून अर्जुनाला धन्यवाद म्हणायचे की त्याला त्याचं अज्ञान, बरं का, त्याचं अज्ञान हे आपल्या फायद्याचं ठरतं. म्हणून भगवान गोपाळ कृष्णांच्या मुखामधून पुढचे 16 अध्याय. असो देवस्यात् विवेकने कलिरभूत सर्वस्व संपूर्णे गणितानं आत्मनिवेदन भक्ती केली. कुठलीही भक्ती यामध्ये. पण समर्थ म्हणतात की प्रामुख्याने 3 भक्ती कोणत्या केल्या? बरं का, सांगितले सार्थकाचे जिणे कथा निरूपणे. बरं का, श्रवण मनने काळ केला. पहिलं ऐकलं 12 वर्ष, रोज दुपारी 3 ते 6. जसं आपण 4:30 ते 6 गेले अनेक वर्ष या मंदिरामध्ये ऐकताय कीर्तन, तसं समर्थांनी किती ऐकलंय हो? 12 वर्ष, 365 दिवस गुणिले 3 तास. आणि श्रवण केलं, त्याचं मनन केलं, बरं का, त्याचं चिंतन केलं आणि काळ केला. समर्थ म्हणतात इतकं केलं हो. आणि त्याशिवाय रामराय प्रगट नाही झाले समर्थांकरता. त्याशिवाय रामराय समर्थांकरता प्रगट नाही झाले. ही पहिली भक्ती समर्थांनी केली. दुसरी वक्ते. 90% आपण सगळे संत पाहिले तर वक्ते. कोणी प्रवचन केली. आता गोंदवलेकर महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रवचन केली. आणि बाकी तुकोबा, नामदेव, एकनाथांनी तर दोन्ही केलं. पुराण प्रवचनही केली. भागवत रामायण सांगायचे रोज घरात. आम्ही बाहेर फिरतो सांगत. त्यांनी आपल्या घरात सांगितलं श्रोते हो. आणि घरात सगळेजण ऐकायला यायचे. कथा, कीर्तन, प्रवचन, पुराण. आणि संध्याकाळच्या रात्रीच्या वेळेला कीर्तन केलं. तसं समर्थांनी कीर्तन केलं. आणि तिसरी अतिशय भक्ती ज्याच्यामुळे गोडी लागते ते म्हणजे नामस्मरण, भगवंताचं नाम. अशा पद्धतीनं माझा काळ गेला हरिभक्तीचे नियोगे. बरं का, साधूचे नि संगे दास म्हणे. काय वेळेला असं होतं 3 मार्गांचा आपण विचार केला. ज्ञान मार्ग, योग मार्ग, भक्ती मार्ग. जरा आपल्याला मी फास्ट बोलतोय असं वाटतंय पण आज T20. जय जय रघुवीर समर्थ. अभंग तर पूर्ण झाला पाहिजे आणि प्रामाणिक प्रयत्न झाला पाहिजे. त्यामुळे काही वेळेला असं होतं की माणसाला ब्रह्मज्ञान नसतं. काही भक्तांना ब्रह्मज्ञान नसतं, पण तरी सुद्धा भगवंताची कृपा असते, भगवान त्यांना प्राप्त होतो. एक दृष्टांत सांगतो आणि पूर्वरंगाच्या थांबतो. कसं असतं, मी काय म्हटलं का की ब्रह्मज्ञान त्या भक्ताला नसतं, म्हणजे साक्षात्कार नसतो त्याला झालेला भगवंताचा. म्हणजे ते तू आहेस तत्वमसी या वाक्याचा बोध त्याला झालेला नसतो, पण तरी सुद्धा भगवंत त्याला प्राप्त असतो. त्यांचं काय हवं नको हे सगळं भगवंत बघतो. कुठला प्रसंग, अक्रूर जेव्हा भगवान गोपाळ कृष्णांना आणि बलरामांना मथुरेत घेऊन जायला आला तेव्हा या दोघांची वय काय होती हो? बलरामाचं वय 13 वर्षाचं आणि भगवान गोपाळ कृष्णांचं वय 11 वर्षाचं. गोकुळात किती वर्ष राहिले? 11 वर्ष राहिले. जन्मापासून वयाच्या 11 वर्षापर्यंत लीला केल्या.
अक्रूराने भगवान गोपाळ कृष्णाला आणि बलरामाला घेऊन गेल्यानंतर गोकुळाची अवस्था काय झाली काय झाली. काही काही विषय असे असतात ना की वर्णन करू शकत नाही. त्यातला हा विषय काय सांगणार. अहो ज्याने अनुभवलंय तो सांगेल काय झालं. काही बोलू शकत नाही इतकी अवस्था झाली गोकुळवासियांची. प्रेतवत झालं सगळं गोकुळ. भगवान गोपाळ कृष्ण गेल्यावर हो हे कशाला गोकुळ आणि भगवान परमात्मा लांब राहिला. पण घरामध्ये अर्थात गणपती उत्सव झाला. जो रिकामा पाठ बघवतो का विसर्जन करून आल्यावर अहो साधा परमात्मा तो मूर्ती रूपात आलाय. लहान मुलं रडतात की नाही आणि मोठ्यांना जरी रडायचं नसतं तरी लहान मुलांचं बघून रडायला येतो बरं का. काही काय कसं होतं वय मोठं वाढलं की भावनिकपणा जो असतो तो निघून जातो काही काय वेळेला असं होतं. पण डोळ्यातून अच्युताला वाद लागतात. ती साधी मूर्ती आपण विसर्जित केली तर मला सांगा खरा तो ब्रह्म स्वरूप श्रीकृष्ण भगवान तो गोकुळातून गेल्यावर जो 11 वर्ष राहिला हो 11 दिवस नाही 11 वर्ष तो राहिला तो गेल्यावर काय झालं असेल गोकुळवासियांचं. सगळेजण दुःख करतायत रडतायत. साक्षात्कारी माणूस कधी रडत नाही. आणि रडणं हे कशाचं दुःख आहे अज्ञानाचं लक्षण. डोळ्यातून पाणी येणं दुःखाने बरं का आनंदाचं नाही दुःखानं पाणी येणं याचा अर्थ ते अज्ञानी आहेत परम अज्ञानी आहेत हे सिद्ध झालं. मग अज्ञानी असून सुद्धा त्यांना ज्ञान प्राप्त नसून सुद्धा भगवान गोपाळ कृष्णांची प्राप्ती कृपा ती कशी झाली हो त्यांना. गोपाळ कृष्णाने विचार केला की माझ्या विरहामध्ये हे गोकुळवासी झुरून झुरून मरतील. विचार झुरून झुरून मरतील. आणि ह्या पद्धतीनं झुरून झुरून मरतील म्हणून ज्ञानी अशा उद्धव स्वामींची योजना त्यांनी केली. उद्धव स्वामींना पाठवलं गोपाळ कृष्णांचे शिष्य कशा करता ज्ञान देण्याकरता. आणि उद्धव स्वामी गोकुळात आले आणि उद्धव स्वामींचं ज्ञान डगमगायला लागलं. डगमगायला लागलं म्हणजे काय काय सांगणार आपण ह्याला. सगळ्या जणांना सांगता येत नाही उद्धव स्वामी तुम्ही माझ्याजवळ या मी तुम्हाला एक ज्ञानाचा उपदेश करतो मी तुम्हाला ज्ञान देतो. पण कुणी त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा बघेना. पण सरते शेवटी एक वाक्य उद्धव स्वामींनी वापरलं. आणि त्यानंतर काय झालं उद्धव स्वामी काय म्हणाले अरे मला तुमच्या कृष्ण कन्हैयानं पाठवलंय. हे म्हणण्याचा अवकाश सगळ्यांनी कान टोकारले. पुढे आले सगळे गोकुळ ब्रजवासी लोक आणि म्हणाले कसा आहे हो आमचा कन्हैया मथुरेत. तेच सांगायला आलोय त्याच ज्ञान मी तुम्हाला द्यायला आलोय. यांना कळलं की हे आम्हाला ज्ञान देणार. गोकुळवासी लोक म्हणाले तुम्ही आम्हाला ज्ञान जरूर द्या उद्धव स्वामी तुम्ही आम्हाला जरूर ज्ञान द्या. पण आमची एक अट आहे. काय अट आहे. हा कृष्ण परमात्मा आमच्या गोकुळातून जसा गेला बरं का तशाचा तसा बरं का त्याचं सगुण रूप आमच्या समोर प्रगट करा. स्वरूप रूप नयनी नयनी स्वरूप रूप नयनी हो नयनी स्वरूप रूप नयनी. त्या कृष्ण परमात्म्याचं दर्शन आम्हाला समोर द्या. आणि एकदा का कृष्ण प्रकट झाला कसा गेला होता तसा मग तुम्ही कितीही वेळ वेदांताचा उपदेश आम्हाला केला तरी सुद्धा तो आम्ही ऐकून घ्यायला तयार आहोत. स्वरूप रूप नयनी आजी नयनी तरितावा आजी नयनी तरितावा मग किती वेदांताची गावा. स्वरूप रूप नयनी नयनी रूप रूप नयनी. गोपाल कृष्ण महाराज की स्वरूप रूप नयनी. जसा गेला कृष्ण गोकुळातून मथुरेत तसाचा तसा सगुण रूपात आमच्या समोर ती मूर्ती प्रगट करा स्थापन करा. मग मग किती वेदांताची गावा. तुम्ही किती नंतर वेदांताचा उपदेश आम्हाला करा तो आम्ही ऐकून घेऊ. मला सांगा ब्रह्मज्ञान नसताना सुद्धा भगवान गोपाळ कृष्णांची इतकी कृपा ज्या ह्या गोकुळवासियांवरती झाली का झाली हो. एक प्रमाण तुका म्हणे केवळ याची छंदे. त्यांना ब्रह्म काय कृष्ण काय तत्व काय हे माहित नव्हतं. पण भगवंतावरती प्रेम करणं भक्ती करणं हे मात्र त्यांना माहिती होतं. म्हणून मला वाटतं
आपल्या नारद महाराजांच्या समोर अनेक शिष्यांनी प्रश्न विचारला असणार की तुम्ही भक्तीचं सगळं सूत्र सांगितलं आम्हाला, 84 भक्ती सूत्र आहेत ना, त्यातलं आम्हाला सूत्र सांगितलं, पण आम्हाला त्याचं प्रात्यक्षिक सांगा, प्रॅक्टिकल सांगा, कुठे बघायला मिळेल. म्हणून नारद म्हणाले तुम्हाला भक्तीचं प्रात्यक्षिक बघायचंय हो, म्हणून यथा गोपिकानां भक्तिसूत्र आहे, नारद भक्तिसूत्रामधलं. तुम्ही व्रज गोपिकांकडे बघा गोकुळातल्या, मग त्यांच्याकडे बघितल्यावरती काय प्राप्त होईल? तद आचरण, त्यांचं जे आचरण आहे कोणाचं? गोकुळवासी लोकांचं. तद भक्तिरिव उच्यते, गोपाल कृष्ण महाराज त्यालाच भक्ती म्हणतात बाळांनो. दुसरं तिसरं कशाला भक्ती म्हणत नाही. म्हणून समर्थ हेच सांगतात माझा एक एक क्षण भगवंतावरती प्रेम कायम केलं, असा एकही माझा क्षण वाया गेला नाही. म्हणून मग असं कायम भगवंताचं भजन कुणी केलं हे आपण उरलेल्या वेळेमध्ये चरित्र भागाने सिद्ध करूया. म्हणून समर्थ आमचे काय म्हणतात? हरिभक्ती वीणे जाऊने दीक्षण, हरिभक्ती वीणे जाऊने दीक्षण, हरिभक्ती वीणे जाऊने या नाव लक्षण सार्थकाचे, या नाव लक्षण सार्थकाचे, या नाव लक्षण
नागेश्वर देवस्थान, नागाव, अलिबाग, त्याचप्रमाणे देवगड या ठिकाणी सुद्धा त्यांनी ही प्रवचन मालिका केली. आणि भारतीय कीर्तन परंपरा चालू ठेवणं हा त्यांचा एक प्रामाणिक उद्देश, प्रामाणिक ध्येय आयुष्याचं त्यांनी स्वतःसमोर ठेवलेलं आहे. तेव्हा अशा या कीर्तनकारांचं कीर्तन ऐकणं आणि आम्हा डोंबिवली वासियांचा अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा असा भाग आहे की ते आपले डोंबिवलीकर आहेत. यानंतर थोड्या उद्यासाठीच्या सूचना आहेत, त्या आधी सांगते की उद्याचंही कीर्तन याच सभागृहामध्ये होणार आहे गणरायासमोर. उद्याचं कीर्तन हे सांगतेचं कीर्तन आहे, परंतु रविवार असल्यामुळे कीर्तनाची वेळ 4 ते 5 अशी आहे. याची सगळ्या श्रोत्यांनी दखल घ्यावी. रोजची आपली वेळ 4:30ची आहे. आपण जर अर्धा तास उशिरा आला तर आपला अर्धा कीर्तन जाणार आहे, म्हणजे आपलं ते चुकेल. तर असं होऊ नये म्हणून अगदी आजच ती वेळ मनामध्ये ओढून ठेवावी. कारण उद्याचा आहे तो कलशाध्याय आहे आणि तो कलशाध्याय आपल्या इथे सादर होणार आहे आपल्या कीर्तन मुलाच्या अध्यक्षा माननीय सौ हरिभक्तीपरायण सौ देशपांडेबाई यांचं ते कीर्तन असणार आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी 4 वाजता त्याच्या आधी येऊन आपली आपली आसनं ग्रहण करावी अशी त्यानिमित्ताने एक विनंती करते. आजच्या कीर्तनकारांना मंगलमूर्तींचा प्रसाद यांचेच गुरु असणारे आदरणीय श्री सर्वोत्तर बुवा यांच्या हस्ते दिला जावा अशी मी बुवांना विनंती करते. बुवांना आख्यानाचा भाग सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्यासारख्या सश्रद्ध श्रोत्यांना आर्थिक मदतीचं, आर्थिक सहाय्याचं आवाहन करते. याला आर्थिक सहाय्य न म्हणता पितृपक्षाच्या पर्वकाली केलं जाणारं दान असं जर आपण भावना ठेवली तर ती अधिक उचित होईल. कारण की अतिशय उदात्त अशा कार्यासाठी या रकमेचा विनियोग होणार आहे याची खात्री बाळगावी आणि आपण उदार हस्ते हे आर्थिक सहाय्य करावं. दरवर्षी करताच, मध्येही करता, परंतु पुन्हा एकदा या पर्वकालाचा आपण लाभ घेऊन आपल्या पदरी हे दानाचं पुण्य प्राप्त करून घ्यावं. यानंतर मी बुवांना विनंती करते की आख्यानाचा भाग सुरू करा. जय जय रघुवीर. परिचय वाचताना आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, पण माझं सुद्धा एक काम आहे असं की मी ह्या स्वरामध्ये आज काळीदोनचं कीर्तन करू शकलो. याचं एकमेव कारण हर्षवर्धन तोंडगोळकर बरोबर का तबला एकदा जोरदार टाळ्या याचं कारण त्यांना मी काल म्हटलं की काळीदोनचा आणला का तबला तरी त्यांना आवश्यकता नाही आणण्याची, कारण व्यवस्थेप्रमाणे असते त्याप्रमाणे करावं. पण त्यांनी कीर्तनाच्या प्रेमापोटी आणि माझ्यावर पण प्रेम असं म्हणतो आणि त्या प्रेमापोटी आपण हा काळीदोनचा तबला घेऊन ते आले बरं का. खास कुठून लांबून अर्धा तास चालावं लागतं, रिक्षाने नाही बरं का, चालत फिरणं सगळीकडे. ते बर्वे काका काय किंवा कोणकोळेकर काका काय, त्यामुळे दोन्ही साधन करता जोरदार एकदा टाळ्या वाजवा. पितृपक्षातली कीर्तन सुरू आहे, त्यामुळे काय आख्यान सांगायचं असतं त्याचे कीर्तनशास्त्राचे बारके बारके दंडक आहे, छोटे छोटे नियम आहे. पुण्यस्मरणाची असणारी कीर्तनं, श्राद्धाची, श्राद्ध प्रसंगाची असणारी कीर्तनं. काय सांगायचं तर कीर्तनामधून श्राद्ध प्रसंग आख्यान हे वर्णन करायचं असतं. पण नाही हो, आमच्याकडे श्राद्धाचं कुठलं आख्यानच नाही श्राद्ध प्रसंगाचं. असं असेल तर काय करायचं तर जिथे भोजन प्रसंग आलाय त्या आख्यानामध्ये आणि भोजन हे सगळ्यांना जय जय रघुवीर ते सांगावं या पद्धतीनं दंडक आहे. त्यामुळे कुठलं आख्यान गुरुजर प्रांती झाला नागर वंशात मेहता नरसी हो
तच्चरितामृत परिसार, तच्चरितामृत परिसार, संत कथा सेव्य श्राव्य हो सरसी रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 प्रभुत्तमा रामा नागरवंशात मेहता नरसी आणि तच्चरितामृत परिसार संत कथा सेव्य श्राव्य सरसी. आख्यान पहिल्यांदाच सांगणार बरं का. पूर्वरंग सुद्धा पहिल्यांदाच अभंग इथं घेतला कारण मंगलमूर्तींच्या समोर कीर्तन त्यामुळे ते काय होईल की इथंच आणि नाहीतरी विद्यार्थी म्हणूनच कीर्तन करायचे की नाही जय चुकलेलं चालणार आहे त्यामुळे आख्यानही पहिल्यांदाच सांगणार आहे त्यामुळे कदाचित 6, 5, 6, 10 होऊ शकतात नाहीतरी माझी 5-10 मिनिटं गेली आहे तिथे बरं का परिचयामध्ये त्यामुळे 6, 5, 6, 10 चालेल ना म्हणजे मी करणारच आहे जय जय. थोडी गंमत कसं आहे बघा श्रोते हो बाकी सगळ्याला वेळ असतो प्रत्येकाला. अगदी आपण कुठल्या एक्सप्रेसने जात असतो गाडीनं 2 तास लेट गाडी आली झाली आपण प्रवास करतोय गाडीत प्रवेश केलाय आणि 2 तास गाडी जरी लेट झाली तरी सुद्धा आपण गाडीतून उतरतो का नाही आता लेट झाली पुढच्या स्टेशनला उतरूया नाही आपण मुक्कामापर्यंत वाट बघतो की नाही. त्यामुळे गाडी जरी लेट झाली तरी मुक्कामापर्यंत आपल्याला मी सोडणार. मुक्काम म्हणजे कुठला भगवंताची कृपा झाली एकदा ओरडून गेलं की मुक्कामापर्यंत आपण पोहोचलो. प्रसंग असा आहे श्रोते हो की गुजरात प्रांतामध्ये जुनागड या प्रांती गावी भगवान गोपालकृष्णाचे श्यामसुंदराचे एक भक्त होऊन गेले ज्यांचं नाव नरसी मेहता. इतका दानधर्म केलाय लहानपणापासूनच. त्यांचा असणारा मोठा भाऊ आणि त्यांची पत्नी त्यांची वहिनी नरसी मेहत्यांचं लग्न झालंय होते हो असे 4 जण एका घरामध्ये राहत आहेत. चौसोबी वाडा आहे आणि लक्षात घेत होते हो लहानपणापासून भक्तीचं बाळकडू जे मिळालंय भगवंतावरती प्रेम करणं त्या भगवान गोपाल कृष्णांच्या चिंतनात त्याच्या नामात काय बसणं म्हणजे नरसी मेहता. काय झालं तर मोठ्या भावाची जी पत्नी आहे बायको आहे त्यांची जाऊबाई त्यांची वहिनी तिनं विचार करावा आणि आपल्या पतींना सांगावं त्यांच्या मोठ्या भावाला सांगावं अहो नरसी भाऊजी हे मोठे झाले त्यामुळे आता त्यांना आपण स्वतंत्र करूया. नरसी मेहताजी आपले मोठे झाले लग्नही झालंय त्यांना आपण स्वतंत्र करूया. बोलण्याची पद्धत बघा कशी स्वतंत्र करूया म्हणजे वाटणी करूया आता आणि त्यांना वेगवेगळं राहायला सांगूया. त्यांची बायको आणि ते त्यांना वेगळं राहायला सांगूया. पण सुरुवात कशी करणार अहो जसं भावाने विचारलं असं काय म्हणतेस तू नाही माझ्या बोलण्याचा अर्थ आपल्या लक्षात आला नाही. मला असं म्हणायचंय की आता त्यांचं लग्न झालंय विवाह झालाय त्यांना जसं हवं तसं आपल्यात राहता येत नसेल असं हीच म्हणतीये. त्यांना हवं तसं दानधर्म त्यांना हवं तसं कारण हे कायम भजनामध्ये बाजारात गेले तरी सुद्धा काही आणण्याकरता पिशवी न्यायची माहिती नाही कायम टाकेला तंबोरी विणा. त्यामुळे त्यांना आपण स्वतंत्र करूया त्यांचे व्यवहार स्वतंत्र करूया म्हणून वाटणी करायला सुरुवात केली. काय असलेला चौसोबी वाडा हा आपल्याकरता ठेवला आणि समोरचा गोठा भला मोठा हा नरसी मेहता आणि त्यांच्या पत्नीला देऊन टाकला. सगळे चांगले सोन्याचे दागिने चांदीची भांडी आपल्याकरता आणि सगळी पोचा आलेली वाकडी तिकडी भांडी ज्याचा काही उपयोग नाही काही कामामध्ये अशी त्याला देऊन टाकली. चांगली जमीन जुमला आपल्याला ठेवला आणि दगडी जमीन त्यांची त्यांना दिली. पण असो पांडुरंग ध्यानी आणि पांडुरंग मनी काही फरक पडत नाही. वेद पाठशाळेला अशा काही जमिनी दिल्या गेल्या की तिथं काही उगवणार नाही पीक वगैरे उगवणार नाही अशा जमिनी दिल्या गेल्या. पण तिथं परिणाम उलटा झाला जेव्हा वेद मंत्र अनेक गुरुजी मुरवणे गुरुजी बरं का वांगणीच्या पाठशाळेमध्ये जेव्हा वेद मंत्र म्हणायला सुरुवात केली पाठशाळेतून तेव्हा ते सगळेजण आले आणि सुपीक झाली ती जमीन. सगळेजण त्या सुया त्यांच्या तपासतायत खाली घालून घालून त्या जमिनीमध्ये. ते म्हणाले खाली काहीच झालेलं नाही या झालंय ते जमिनीच्या वर झालंय. त्यामुळे मोठं व्हायचं असेल काही कृपा प्राप्त करायची असेल तर संतांना महापुरुषांना बाजूला परिस्थिती कशी आहे ह्याच्याशी त्यांना घेणं देणं नसतं. तुल्य निंदा सुतीर मौनी संतुष्टो येणं केनचित
भगवान म्हणाले कायम ते संतुष्ट, निंदा करा स्तुती करा, काही फरक पडत नाही का. आणि ह्या पद्धतीनं आता राहायला लागले, एकामागोमाग एक दिवस जात आहेत. आणि तो आला पितृश्राद्ध दिन, तया करावे तर्पण, बोलावणी विप्रांचे आमंत्रण करीत जावे. श्रोते हो, पितृश्राद्ध दिन आला वडिलांचा. दरवर्षी अगदी मोठ्या थाटामाटामध्ये दोन्ही भाऊ श्राद्ध करायचे. आजकाल श्रद्धेच झालंय श्राद्ध. अनेकांना वाटतं की आम्ही कुठल्या तरी देणगी दिली कुठे त्या दिवशी तिथीला, ती झालं. श्रोते हो, त्याचं पुण्य मिळतं बरं का, त्याचं पुण्य मिळतं, पण त्याने पितर आपलं संतुष्ट कधीच होत नाही, हे लक्षात घ्या. कधीच. जेव्हा घरी येऊन ब्राह्मण पितृतृप्तीचे मंत्र म्हणतात तेव्हाच त्यांना गती मिळते, लक्षात घ्या. श्राद्ध दिनाला गाव घेऊन जायचा हो. आणि अगोदर 4 दिवस साऊबाईंना आठवण आली नरसिंह मेहतेंची आणि त्यांच्या पत्नीची. कशा करता दरवर्षी ही दोघं असली की राबवून घेता येत असे. दळण काढणं, पीठ करणं सगळं. तर पूर्वी तयारी अशी करायला लागायची. आता तयारी करतात म्हणजे काय करतात माणसं, बाहेर सगळं तयारच असतं. बाहेर सगळं तयारच असतो विकत बाजारपेठेमध्ये. ते तयार असलेलं घरात आणणं म्हणजे तयारी झाली. ती तशी तयारी नव्हती. भाज्या चिरणं, केळीची पानं आणणं बरं का, ती पुसणं, ही सगळी तयारी. एवढं काही शक्य नाही जाऊ म्हणाली. त्यामुळे सांगितलं वडिलांचं श्राद्ध आहे नरसिंह मेहताने आणि त्यांच्या पत्नीला बोलावून घ्या, 4 दिवस राहिले. बोलावून घ्या असं सांगितलं. आणि निघाले हे मोठे बंधू, यांचे वडील बंधू निघाले बोलवण्याकरता. तर मोठ्या भावाने गोठ्यामध्ये काय पाहिलं हो, नरसिंह मेहता काय करत होते. नरसिंह मेहता मध्ये बसलेत गुडघ्यावर. श्यामसुंदराची मूर्ती आहे, उपकरणी काही भांडी आहे. त्यांची पत्नी भजनामध्ये दंग आहे, स्वतः भजन सांगताय. आणि जुनागड प्रांतामधले हजारो लोक त्या गोठ्यामध्ये आधी पायाला 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 पाय लावून इतके म्हणजे एकमेकांच्या मांडीतच बसले की काय, इतकी गर्दी होती. आणि हे त्या भावानं पाहिलं आणि काय भजन करतायत हो. तुम बिन मोरी कौन खबरले, तुम बिन मोरी कौन खबरले, गोवर्धन गिरधारी कान्हा, गोवर्धन गिरधारी कान्हा, गोवर्धन गिरधारी. हरि सधाम द्रौपदी भारी, हरि सधाम द्रौपदी भारी. हरि सधाम द्रौपदी भारी, राखो लाज हमारी कान्हा, राखो लाज हमारी कान्हा, गोवर्धन गिरधारी कान्हा, गोवर्धन गिरधारी कान्हा, गोवर्धन गिरधारी. मेहताजींची अमृत तुल्य वाणी आणि श्रवणी पडता लोचनी येत पाणी. अशा या भजनाला दंग झालेल्या डोळ्यातून पाणी येत आहे. कारण संतांच्या मुखातून मगाशीच सांगितलं मी आपल्याला, संत स्वतः बोलत नसतात, महापुरुष बोलत नसतात, त्यांच्या मुखातून भगवान स्वतः बोलत असतात. आणि हे दृश्य मोठ्या भावानं पाहिलं आणि म्हणाला, अख्ख्या गावाला वेळ लावणारा माझा भाऊ, भक्तीचं वेळ लावणारा हा माझा भाऊ, आम्ही त्याला बावळट समजत होतो, बावळट समजत होतो. पण इतकी गर्दी या गोपालकृष्णाच्या भजनाकरता. काय मी भाग्यवान आहे की असा मला लहान भाऊ मिळाला, असं सगळं मनात चाललंय. पण भजन सुरू होतो, बोलणार कसं, भजन पूर्ण होऊ दिलं. आणि भजन पूर्ण झाल्यावरती सगळेजण निघून गेले. श्यामसुंदराच्या समोर कोण पैसा नाणं काहीतरी टाकून द्यायचे, कारण काय भजनाचं असं मानधन म्हणून त्यांना काही दिलं जायचं नाही. घरातच भजन आहे, कोण जे यायचं ते समोर ठेवायचं, काय तेल तूप काय असेल दिव्या करता त्याचा उपयोग होईल. आणि श्रोते हो, भावाला पाहिलं आपल्या मोठ्या
नरसिंह समोर आले, कसाही असला तरी भाऊ आहे मोठा म्हणून नमस्कार केला. कर्तव्य कर्मात महापुरुष कधीच चुकत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे नमस्कार केला. आज कसं काही येणं झालं? अरे आपल्या वडिलांचं श्राद्ध दिन आहे 4 दिवसावरती, म्हणून मला आठवण आली तुझी. पण माझ्यापेक्षा माझ्या बायकोला, तुझ्या वहिनीला फारच जास्त आठवण आली. तो येणार पण तुझं जरी आमंत्रण मला आलं नसलं तरी सुद्धा मी श्राद्धाचा दिवस उजळल्यावरती पत्नी आणि मी नमस्काराला पिंडदानाच्या वेळेला येणारच होतो मदत करायला. नाही म्हणाले, पिंडदानाच्या दिवशी नाही, आत्ता जायचं यायचं माझ्यासोबत. म्हणून 4 दिवस अगोदरच या दोघांना त्यांचे वडील बंधू घेऊन आले. भरपूर राबवलं बरं का, भरपूर राबवलं. श्राद्ध ते झालं. असं पहिलं श्राद्ध झालं. दुसरं वर्ष झालं श्राद्धाचं. दुसरं वर्ष म्हणजे हे गोठ्यात राहिले आल्यापासूनच बरं का दुसरं श्राद्ध. आधीपासून करतात ते श्राद्ध. दुसऱ्या वर्षीचं श्राद्ध झालं. आणि तिसऱ्या वर्षीचं श्राद्ध झाल्यावरती पत्नी म्हणाली, आमंत्रण देऊन गेले बरं का नेहमीप्रमाणे. आणि पत्नी म्हणाली नरसिंह मेहत्यांची, नरसिंह मेहत्यांना, मेहताजी नाथ आपण या वर्षी जायचं नाही श्राद्धाला. आपल्या वडिलांचं श्राद्ध आहे. मेहताजी म्हणाले नाही तरी नाही जायचं. अगं पण का जायचं नाही याचं कारण सांगशील का? मला काही दुःख नाही म्हणाले, पण आजपर्यंत आपण किती गरीब आहोत हे जाऊबाई वागून दाखवत होते. पण आज आता बोलून दाखवायला लागले की मी मालक, तुम्ही नोकर, आमचा अधिकार मोठा, तुमचा अधिकार छोटा, आम्ही श्रीमंत, तुम्ही गरीब. हे आता पहिलं तो वागून दाखवायच्या, पण आता बोलून दाखवायला लागले. त्यामुळे आपण आता पण वडिलांना मला माहिती आहे आपण करायचं श्राद्ध. आपण चुली वेगळ्या झाल्या ना मग श्राद्धाचे सगळे भाऊ अधिकारी लक्षात घेत होते. हो आता काही जण मजेशीर उत्तर देतात बरं का. 4 भाऊ असतील नाही, त्या मोठ्या वहिनींकडे मंगळागौर, त्याच्या खालच्या वहिनींकडे गणपती, नंतर पुढच्या भावाकडे गणपती, नवरात्र, आणि मग तुमच्याकडे होळी. काही खर्च लागतो, बोंबा मारायला. मला आपल्याला काही मला कळत नाही. ती म्हणाली शास्त्र काय असतं ते मला कळत नाही, पण मला एवढं मात्र माहिती आहे की चुली वेगळ्या झाल्या ना मग त्याचे सण, त्याचे श्राद्ध तो भाऊ, तो मुलगा वडिलांचं करू शकतो, आई वडिलांचं करू शकतो, तरुण पडलं. पण नेताजी एकदम त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. आपण कसं करणार श्राद्ध? आपल्याकडे आहे काय? भजनाला रोज माणसं येतात, ते जे काही श्यामसुंदराच्या समोर ठेवतात त्यानं ती श्राद्ध होणार नाही. एवढी पाकसिद्धी करायची आणि मग नुसते 4 प्रमाणानं देवाला घालायची ही आपली पद्धत नाही. अख्खा जुनागड प्रांत येतो जेवायला आपल्याकडे श्राद्ध म्हटल्यावरती. त्यामुळे ह्या सगळ्याचं साहित्य, सामग्री, त्याला लागणारा पैसा, ब्राह्मण दक्षिणा, हे सगळं कसं होईल? उगाच बोलत नाही म्हणाले. त्यामुळे पत्नी आतमध्ये गेली. एका पितळेच्या डब्यामध्ये बरं का 52 कशी सोन्याच्या 4 बांगड्या होत्या. हे काय? नेताजींनी विचारलं, हे काय? आपल्या वरातीत ना आईनं मला ह्या 4 बांगड्या दिलेल्या होत्या. आजपर्यंत इतकी परिस्थिती आली श्रोते हो, आपल्यावरती आर्थिक इतकी परिस्थिती आली वाईट, पण मी कधी नाही काढलेला. पण आपल्या वडिलांचं पितृकर्म आहे, त्यामुळे मी ह्या काढते, ह्या घ्या, याचं साहित्य आणा, याच्यातून आपण ब्राह्मण दक्षिणा देऊया आणि आपण श्राद्ध करूया. आणि आपण श्राद्धाचा नरसिंह मेहता श्राद्ध करणार हे जेव्हा त्या कळलं मोठ्या भावाला, काय गळबळाट झाला हो जाऊबाईंचा. काय आहे मेल्याकडे? काय आहे मेल्याकडे? काय पैसा आहे? हे त्यांचे शब्द. हे फुट्टी कवडी नाही, काही नाही, 1.5 कवडीचा तो मेहता. काय करणार श्राद्ध वडिलांचं असं बोलतो. पण नाही, श्राद्ध करायचं आणि श्राद्धाचा दिवस उजाडला होते. श्राद्धाचा दिवस सकाळी 7:30 वेळ. नेताजींची आंघोळ व्हायची. पत्नी म्हणाली, हो मला 4 बांगड्या दिल्या ना सोन्याच्या, ते घेऊन जा आणि किराणा शिधा आणल्याशिवाय मी कसा स्वयंपाक करणार? ब्राह्मणाला जाऊन आपण आमंत्रण द्या जातो म्हणाले. म्हणून हेही माहिती नाही हो, प्रमाणे जायचो बाजारात, पिशवी घेऊन जायचो. 4 बांगड्या घेतल्या, बांधून घेतल्या धोत्रामध्ये, एका सुट्या धोत्रामध्ये, आणि तंबोरी लावली आणि निघाले. कायम पुरलेले हो, पुरलेले.
महापुरुष कायम भगवंताच्या चित्रात मोडलेले. जसे अचलपूरचे भाऊसाहेब शेवाळकर नावाचे कीर्तन कायम कीर्तनात इतके किती मुरलेले, तर त्यांना हा एक मुद्दा सांगितला की असं खाली कसं त्यांनी मला सांगितलं विषय. पण माझं वय 25-26 वर्षाचं होतं. भाऊसाहेब शेवाळकर 70चे. तर म्हणजे कीर्तन इतकं मुरलेलं, म्हणजे एका गोष्टीत मुरणं किती म्हणतात महापुरुषांचं. ते म्हणते एक मुद्दा सांगून झालं की ते म्हणायचे मला तो आठवण करा, तोच समजा मुद्दा मी परत सांगितला. आपण तो मुद्दा परत सांगितला तर एखाद्याला काय वाटेल हे विसरले की काय. नाही, इतके मुरलेले ते भाऊसाहेब शेवाळकर कीर्तनात की हे मी आता बोललो हे स्मरणात सुद्धा नाही. आणि खरंच आपलं कीर्तन आपल्याही लक्षात राहू नये असं कीर्तन असावं. नाहीतर आज कीर्तन केल्यावर उद्या पेपरात जाहिरात आली पाहिजे असं ते कीर्तन नाही. मला आपल्याला सांगायचंय की निघाले मेहताजी बांगडे घेऊन, अशा दुकानदाराच्या समोर आले. दुकानदाराच्या भाषेत अत्यंत ज्याला काही कळत नाही त्यांचे शब्द करा पावलट गिराईक त्या दुकानदाराच्या मध्ये म्हणजे नर्सिंग काही त्याला व्यवहार कळत नाही म्हणजे नर्सिंग येतात. त्याला परमार्थाचा व्यवहार करतो, त्याला प्रपंचाचा व्यवहार कळणार नाही का? परमार्थाच्या तुलनेत प्रपंच म्हणजे माशीच्या पाया एवढा आहे. त्याला प्रपंचच कळत नाही ना, त्याला परमार्थ काय कळणार? वरदानंद भारती त्याला प्रपंचच कळत नाही, प्रपंचात कसं वागायचं, त्याला भगवंताशी कसं वागायचं हे कसं कळणार? मला आपल्याला सांगायचंय काय मेहताजी काय आमच्या घरी वडिलांचं श्राद्ध आहे त्यामुळे आमचा शिधा पाहिजे, खात्यावर लिहू ती नगदी. आमचं खातं कुठे म्हणाले? खातं नगदी. नगदी करता काय हो बांगड्या आहेत ना, त्यामुळे त्या बांगड्या आणल्या, बांगड्या घेतल्या. कोणाला पाणी सुटतं दुकानदाराला. असं दुकानदार हो, दुकानदार कोणाला म्हणतात समोरच्याला काही कळत नाही म्हटल्यावर त्याला तो फसवलं नाही तो दुकानदार कसला. दुकानदार कसला या पद्धतीनं श्रोते हो ऐकू येतोय. या पद्धतीनं काय पाहिजे? सगळा शिधा पाहिजे, सगळा शिधा पाहिजे. दोन नाव असतात, अण्या आणि नाम्या. अण्या म्हणजे काय? चांगलं गिराईक आहे तर चांगला शिधा बांध, चांगला किराणा बांध. आणि नाम्या म्हणजे कुंडली कवरदाला समजा. वास्तविक त्या नोकऱ्यांची नावं अण्या आणि नाम्या नसायची बरं का. ती असं 50-60 माणसांचा शिधा बांधा असं सांगितलं, पण 5-6 लोकांना शिधा पुरेल इतकाच शिधा बांधला. एवढंच आहे का? नेताजींनी विचारलं. हो, 4 बांगड्यांची जेवढी किंमत तेवढीच त्या शिध्याची किंमत, तेवढंच मी तुम्हाला दिलं. अरे बापरे म्हणाले, मला महागाई किती झाली आहे हे माहितीच नव्हतं, पण मी बाहेर कधी येतच नाही काही विकत घेण्याकरता वस्तू. बरं, काही विकत घेण्याकरता मी वस्तू येतच नाही. बरं, ते घेतलं आणि घरी आले. पत्नीनं हातातला शिधा एवढासा पाहिला, सगळा मिळून 5-6 लोकांना पुढे निघतात. अहो, बाहेरून काही बैलगाडीतून येतोय का शिधा आणि मुख्य ते तुमच्या हातात आहे का? नाही म्हणाले, एवढंच दिलं. अहो, 4 बांगड्या दिल्या ना. अहो, दुकानदारानं सांगितलं 4 बांगड्यांची जेवढी किंमत तेवढा हा शिधा तुम्हाला दिलाय. पत्नी म्हणाली, भोळा सांब हो माझा नवरा, भोळा सांब काही कळत नाही, प्रपंचातलं काही कळत नाही, भोळा सांब नाही. अहो, पण तूप कुठे याच्यात? तुपाशिवाय कसं होणार? तूप कुठे? जा बघू बरं. आणि तूप आणा म्हणून तपेलं घेतलं आणि तूप आणण्याकरता, आणि ते सुद्धा तपेलं कसं 4 बाजून भोकळ बरं का, ते तूप गळे असं ते. आणि असं पातेलं घेऊन नरसिंह मेहता त्याच दुकानदारासमोर गेले. आता दुकानदाराला वाटलं मगाशी बांगड्या आणल्या आता पाटल्या आणली की काय, आता पाटल्या आणली की काय. काय आहे? अहो, तुम्ही तूप नाही दिलं मगाशी, खात्यावर का नगदी? आता खात्यावर दिला बरं का, पण आता माझ्याकडे काही नाही. बाहेरची पाटी वाचलीत का नेताजी? पाटी वाचली. आज नगद कल उधार. तो उद्याचा बरं का, कधी उधारी उद्याचा कधी उद्या येतच नाही मिळणार. अरे पण माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे, माझ्या वडिलांचं श्राद्ध मिळणार नाही. पैसा द्या, काहीतरी द्या तरच तुम्हाला तूप
समोरचा जो होता ना दुकानदार, तो तिथे चांगला होता. तो आला आणि नेताजींचा हात धरला आणि नेताजीने म्हटलं, हो तुम्ही का दुकानदाराच्या समोर गेला? मला काय हवंय? आणि मला तूप हवंय. मी देतो, पण माझ्याकडे पैसे नाहीये. तुम्ही मागितले का पैसे? मागितले का पैसे? अरे फुकट काही कोणाचं खायचं नसतं असं शास्त्र सांगतं. फुकट कोणाचंही काही खायचं नसतं असं शास्त्र सांगतं. आणि माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे, त्यामुळे श्राद्धाला तर असं कुठून उधारी व भीक मागून आपल्या श्रमाचं जे असतं ना ते खायचं असतं, ते घ्यायचं असतं. असं म्हणून त्याला तोंड सुचली दुकानदार किती हुशार बघा. तो म्हणाला, तुमच्या भजनाला माझी पत्नी, माझी मुलं बाळ येतात, मला काही या व्यवसायामुळे किराणाच्या येत नाही, पण तुमच्या त्या भजनाचं मानधन म्हणून तुम्हाला काही देत नाही, पण श्यामसुंदरासमोर काहीतरी ठेवतात की नाही आणि जातात की नाही. मग माझ्या समोर एक छान असं गोपालकृष्णाचं गीत म्हणून दाखवा, भजन म्हणून दाखवा. आम्हाला माहितीये अशी विद्या विकता येत नाही, पण असं भजन म्हणून दाखवा आणि हे देणार मी तू ते श्यामसुंदराच्या समोर ठेवा, म्हणजे त्याचं मानधन मी तुम्हाला दिलं असं होईल. बरं का पटलं. आणि म्हणून काय हो, म्हणून त्याकरता तंबोरी होती. तंबोरी घेतली आणि साम म पद नि ग प म पद प म सारे साम पद प सा ग नि ग प म प म पद नि ग प म पद प म सारे म्हणत नाही बरं का. कान्हा रे परम निरंजन हे दुःख कान्हा रे नंदन कान्हा रे कान्हा रे कान्हा रे हो कान्हा रे. गोपाल कृष्ण महाराज भजन सुरू झालं आणि काय सांगितलं होतं, नेताजी एक भजन म्हणा. आता त्यांना काय माहिती नेताजींचं एक भजन किती वेळ चालतं, ते काय आमच्यासारखं कीर्तन आहे काय 1.5 तासात उरकायला. एक भजन किती वेळ चालणार, नेताजी आहेत ते. पूर्वीचं सांगतो गंधे महाराज जुने होते ना कीर्तनकार, रामचंद्र बुवा कराडकर शंकराचार्य त्यांचे हरिभाऊ कराडकर. संध्याकाळी 7 वाजता कीर्तन सुरू झालं की पहाटेपर्यंत म्हणजे काकड आरती करून जायची. तुम्ही घाबरू नका, 5-10 मिनिटात पुढच्या मुक्कामापर्यंत पोहोचव. असो, मला आपल्याला सांगायचं आहे, भजन सुरू झालं. 8 वाजता सांगतो 9 वाजले, सकाळी 10 वाजले, 11 वाजले, अपराह्न करता 12 वाजून गेले. पत्नी मात्र नरसिंह मेहतांची आत बाहेर करते. अजून का बरं आले नाही विचार केला. कुठल्या तरी भजनात रमले असतील, फक्त माहिती होतं तिला, कुठल्या तरी भजनामध्ये रमले असतील. आज आपल्या वडिलांचे श्राद्ध हे सुद्धा विसरले असतील. एकदा का भगवान गोपालकृष्णाचं भजन माझ्या पतीनं सुरू केलं ना की त्याला आई लागत नाही, बाप लागत नाही, पत्नी लागत नाही, मूल लागत नाही, कोणी त्याला लागत नाही. एकदा भजन सुरू झाले. म्हणून श्यामसुंदराच्या समोर ती मूर्ती होती मेहताजींची. त्या श्यामसुंदराच्या मूर्तीच्या समोर गुडघ्यावर टेकली पत्नी आणि म्हणाली, कृष्णा तुझ्याच भजनात ते असतील, मला पक्क माहितीये. तर तूप आणायला इतका काय वेळ लावणार नाही. तुझ्याच भजनात असतील रमलेले, तू जरा त्यांना जाग कर. कारण त्यांच्या वडिलांचं श्राद्ध आहे हो, त्यांच्या वडिलांचं श्राद्ध आहे, त्यांना जाग कर. आणि ही प्रार्थना त्या पत्नीनं केल्याबरोबर द्वारकेचा राणा कळवळला हो. त्याने विचार केला, मेहताजींना कशाला पाठवू, मीच येतो त्यांचं रूप घेऊन. म्हणून कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय गोपाल कृष्ण महाराज काय खातो. कुठलीही रूप कधी घेऊ शकतो, त्यामुळे मेहताजींचं रूप भगवान गोपाल कृष्णाने घेतलं. एक बैलगाडी आली, त्या बैलगाडीमध्ये सगळे तांदूळ, दुसरी
त्यामध्ये सगळी पिठं. तिसरी बैलगाडी आली, त्या सगळ्या बैलगाडीमध्ये सगळा भाजीपाला. चौथ्या बैलगाडीमध्ये आमंत्रण केलेले ब्राह्मण. कुणी केले काय माहिती नाही. पाचव्या बैलगाडीमध्ये सगळे वाढपी आचारी आणि द्वारकेचे मेहताजी पाठीमागे उभे. कळलं का बघा? असे आलेले मेहताजी. पत्नी म्हणाली वा वा किती आणलं हो, मला वाटलं तुम्ही विसरला. 12:30-1 वाजता होतो. तुझा मी मागाशी चेहरा पाहिला जाताना आणि त्या दुकानदाराला खडसावून विचारलं की ह्या 4 बांगड्यांमध्ये ह्या एवढा शिधा. मग त्याने घाबरून, मी असं त्याला दरडावून विचारलं, त्याने घाबरून हा एवढा सगळा शिधा दिला 4 बांगड्यांच्या मोलाचा. खरोखरीच हो. पत्नी म्हणते दुकानदार किती सज्जन आहे हो, दुकानदार किती सज्जन आहे. श्रोते हो, दुकानदार सज्जन आहे, पण दुकानात जो गेला तो कोण आहे हे ह्या साथीला माहिती आहे. बरं का? दुकानात जो कोण गेला त्याचं स्मरण, त्याची ओळख दिला. म्हणून पाकसिद्धी करता सगळ्यांना चुली मांडून दिल्या पटापट नरसिंहेच्यानी आलेले नरसिंहेचा. बरं का? त्यांनी आंघोळ केली, देवपूजा केली आणि पिंडदानाला संकल्प करून सुरुवात झाली. अख्खा गाव जेवून गेला आणि साधारण 3:30-4 वाजले. दिवसाचा 4था प्रहर, तोही अर्धा झाला. आणि मेहताजी म्हणाले त्या उशीर झालाय, त्यामुळे आपल्यालाही झालाय, थोडा क्षमा करा, उशीर झालाय, त्यामुळे एका वाढीची 2 पानं वाढून आहे. म्हणजे तू मला वाढणार. तुम्ही असं होतं का पत्नी अजून वाढायची, जय जय फक्त बोलायचं, पत्नी वाढायची आणि मग नंतर जेवायचं. पण ते म्हणाला उशीर होईल, त्यामुळे एका वाढीची 2 पानं वाढून आण. म्हणजे पुन्हा परत काही यायचं नाही, असलेलं टाकायचं. 2 पानं वाढण्याकरता पत्नी आज गेली आणि आता जरा धोतर जे नेसलंय सोहळ्यासारखं ते जरा बदलून येतो खोलीत जाऊन. आणि म्हणून मेहताजी खोलीत गेले. वाजले किती होतं तेव्हा संध्याकाळचे 4-4:30 वाजले होते. आणि इकडे सुरू आहे दुकानदारासमोर भजन करतायत नरसिंहेचा. आणि घरचा नोकर बरं का या दुकानदाराचा दिवे लावण्याकरता. पूर्वी असं होतं घरातून दिवे आणायचे आणि ते दुकानामध्ये लावायचे. बरं का? अशी ती जुनी दुकानांची पद्धत. एवढी गर्दी झाली आहे. सगळे वेशपाटकाळ्यामध्ये सकाळी जाणारी मुलं मंत्र म्हणण्याकरता, शिकण्याकरता, संत येण्याकरता ते सगळे जण ऐकतायत. सगळा गाव कुणाकडे जमा झालाय नेताजींचं भजन ऐकण्याकरता. आणि यांना आरोळी ठोकली. हो नोकर आला घरातून, हो महाराज, हो मालक, हो मालक, हो नेताजी, हो संध्याकाळचे 4-4:30 वाजले, काय करताय, कुठल्या भजनात आहात? एकदम भानावरती आले. हो एकदम भानावरती आले नेताजी. लाजीरवाणी झाले, खांदे आत झुकले, अनुवटी छातीपर्यंत आली नेताजींची. आणि मनामध्ये विचार करायला लागले, पत्नीच्या नादाला लागलो आणि आपले श्राद्ध करून चुकलो. पण तिची तरी काय चूक हो, तिची तरी काय, तिने आपल्या कल्याणाचीच सगळी सोय केली होती. पण आपला स्वभावच असा आहे की एका भगवंताच्या नामात रंगलो म्हणजे आपल्याला कोणी लागत नाही. म्हणून पटापट ते तूप घेतलं आणि डोळ्यातून धारा वाहत नेताजी घरी आले. आणि ती पत्नी आतून काही पाकसिद्धी करण्याकरता म्हणून आतून काही पदार्थ आणते पानावरती पाडण्याकरता त्या आतल्या चौकामध्ये मंडपामध्ये 2 पानं पाहिली नेताजींनी. नेताजींना या पत्नीनं पाहिलं. अहो तुम्ही आतमध्ये बदलायला गेलात ना कपडे, हे काय पुन्हा सगळं पागोट पाराबंदी धोतर नेसून आला, असं काय करतेस तू? नाही का तू आणायला मला सकाळी पाठव. अजून राहिलं का ते? अजून राहिलं का ते? किती छान श्राद्ध झालं. असं काय बोलता? काय श्राद्ध झालं? हो बघा तिकडे किती पानांचे ढीग आहेत, केळीच्या पानांचे, किती लोक येऊन गेले. देवाची शपथ घेऊन सांगतो. नेताजी म्हणाले मी सकाळी जातोय, ते आत्ता येतोय. त्यावरती पत्नी म्हणाली मग सगळा शिधा आणला ते कोण, संकल्प सोडला ते कोण, घरातल्या देवांची पूजा केली ते कोण, सगळे ब्राह्मण मंडळी जेव्हा भोजनाला बसले त्याला सावकाश जेव्हा ते म्हणणारे कोण, एवढंच कशाला सगळ्यांची पानं आणि ज्यांनी शिप उचलली ते कोण, ते कोण, असा प्रश्न विचारल्यावर नरसिंहेचा हल्ले आणि पत्नी सुद्धा हल्ली. हो
नेताजी म्हणाले, गेले अनेक वर्ष ज्या गोपालकृष्णाचं नाव घेतोय ना ते होते, बरं का, ते होते. नरसी मेहता आणि त्यांची पत्नी श्यामसुंदराच्या मूर्तीसमोर आले, गुडघ्यावर टेकले आणि म्हणाले, भगवंता, माझ्या पत्नीला सांगितलंच ना 1 वाढीतून 2 पानं वाढ म्हणून, मग आता ते जेवायला ये. जर जेवायला आला नाहीस तर मी सुद्धा एकही अन्न सेवन करणार नाही, भक्षण करणार नाही. म्हणून ते धोतर सोहळ्यासारखं बदलायला ते गेले होते, ते आता आपल्या मूळ रूपात प्रकट आले. शांताकार भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ज्ञानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकविनाशनं. भगवान गोपाल कृष्ण महाराज की, गोपाल कृष्ण महाराज की, गोपाल कृष्ण महाराज की. म्हणाले, आज माझ्या वडिलांचं श्राद्ध भगवंता तू चालवलं, तू सगळं पिंडदान केलंस. नरसिंह मेहतांना मी विचारलं, पण कीर्तनकारांचा परिचय सगळ्या संतांची असतो, त्यामुळे मी विचारलं नरसिंह मेहतांना, नेताजी तुमच्यावरती इतकी भगवान गोपाल कृष्णांची कृपा का हो? नरसिंह मेहता म्हणाले, पूर्वरंगात सांगितलंच ना बुवा तू 4:30 ते 5:30 मध्ये, तेच मी सांगितलं, तेच मी केलं. काय? हरिभक्ती वीण सावने दीक्षण या नाव लक्षण सार्थ या नाव लक्षण साधुते निसंगे दास म्हणे हो. हरिभक्ती विणू नावने क्षण, हरिभक्ती विणू नावने क्षण, हरिभक्ती विणू नावने क्षण, नावने गोपाल कृष्ण महाराज. सगळ्यांनी आरती करतो. सुधी सगळ्यांना ठेव देवराया, मागणे हे आमुचे तुझ्या पाया. देवशेत तरी सदा हा विशाल, तरी मागुते आम्हाला मिळेल. नसो आमचा सोबती कुणी उपाशी, नसो आमचा सोबती कुणी राशी. नसो कपड्यांची कुणाला हिवाण, मिळो सर्वांना पुढे सेमकाण. दिवा बत्तीला कधी नको खंड, आईला गो घरगण्याला